अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून इतिहास, परंपरा आणि शाही पाककलेचा अनमोल ठेवा एका पुस्तकात. पलटण वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद पुस्तकाचे प्रकाशन लवकरच. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पलटण वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन झाले. इतिहास, संस्कृती, कुटुंब, परंपरा आणि शाही पाककलेचा अनमोल वारसा जतन करणारे हे पुस्तक वाचकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा, वंशावळ, जीवनशैली आणि मराठा साम्राज्यातील योगदान यांचा वेध घेतानाच या पुस्तकात घराण्यातील पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी पाककृती छायाचित्रासह सविस्तर मांडण्यात आल्या आहेत. लुप्त होत चाललेल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन करण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे सौ महाडिक यांनी सांगितले. पुस्तकाचे इतिहास लेखन शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम राजू राऊत यांनी केले असून इतिहास अभ्यासक डॉक्टर अमर अडके यांचेही लेखन समाविष्ट आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकाची रचना व छायाचित्रण विशाल कुमटेकर तर प्रकाशन अमेय जोशी, अक्षरदालन यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम राजू राऊत, विशाल कुमटेकर आणि अमेय जोशी उपस्थित होते. नमस्कार. वाठार नाईक निंबाळकरांचा इतिहास, परंपरा आणि स्वाद असं एक पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे. अक्षरदालन यांच्या माध्यमातून हे प्रकाशित होत आहे. आदरणीय राजू राऊत सर यांनी त्याचा इतिहासाचा भाग बघितलेला आहे आणि अमर अडके सरांचं त्याच्यात प्रस्तावना आहे. विशाल कुमटेकरांच्या माध्यमातून ह्या पुस्तकाचं डिझायनिंग आम्ही करून घेतलेलं आहे. आणि स्वाद म्हणजे आमच्या घरातल्या खाण्याचा, आमच्या सगळ्या अन्नपूर्णांच्या माध्यमातून केलेल्या सगळ्या रेसिपींचा ह्याच्यात उल्लेख आहे आणि त्याच्याबरोबर वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास आहे. त्यामुळे असं सगळं मिळून आम्ही हे पुस्तक आणलेलं आहे. नक्कीच सगळ्या वाचकांनी ह्याला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी इच्छा आहे. एक आगळं वेगळं पुस्तक आहे. खूप वेळा बघितलं की नुसतं इतिहासावर पुस्तक असतं किंवा नुसतं खाद्य संस्कृतीवर असतं, पण आम्ही एक कॉम्बिनेशन करून हे पुस्तक प्रकाशित करतो आहे. त्यामुळं माहेरचं काहीतरी मी आणू शकले ह्याचा नक्की आनंद आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा हीच विनंती. धन्यवाद.